नमस्कार मित्रांनो, आपण तुरीचं खळं हे पहिल्या काळी पारंपरिक पद्धतीनं कोणत्या प्रकारे केलं जात होतं ते आपण आज प्रत्यक्ष बघू. तर आपला व्हिडिओ बनण्याचा उद्देश एकच आहे की मित्रांनो, आता आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टरच्या मशिनरी आलेले आणि पहिले ह्या तूर काढणी करून अशा तुरीच्या पेंड्या या प्रकारे दोन्ही साईडनं अशा तूर आथरून या प्रकारे अशी पेंडी बांधत होते मित्रांनो. पण आता त्याच्यानंतर अशी पद्धत आली की ह्या पेंड्या बांधून डायरेक्ट ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राच्या साहाय्याने मशीनच्या साहाय्याने डायरेक्ट एकदम क्लीन माल अशी मशीन करून देत होती. या प्रकारे माल तयार करून देत होती मशीन. पण आता एक आधुनिक पद्धत आलेली, डायरेक्ट उभ्या तुरीतच हार्वेस्टरच्या साहाय्याने आता डायरेक्ट तूर कापायची गरज नाही, बांधायची गरज नाही, पेट्या बांधायची गरज नाही, डायरेक्ट उभ्या तुरीतच हार्वेस्टिंग करून मिळते आता. पण एक आपली पारंपरिक पद्धत, जुनी जी पद्धत होती, ही पद्धत आपण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे की जेणेकरून आपले जे जुन्या आठवणी जाग्या राहत्या. त्याच्यामुळे एक जुनी पद्धत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो. जुन्या काळी या प्रकारे तूर वडिण्याचं काम चालू होतं मित्रांनो. अशा तुरीच्या पेट्या ह्या सोडून घ्यायच्या. सोडून घेतल्यानंतर हा आळा असतो, म्हणजे जे पेंडीला बांधलेला आहे, ह्या आळा या प्रकारे झोडून घ्यायचा आणि हे जे तूर ही अशी एक आहे झाडणीसारख्या फाट्या घ्यायच्या आणि बडून घ्यायच्या बघा या प्रकारे. तर मित्रांनो, हे बडीत असताना हे बघा या प्रकारे असं सगळं बारला निघतो पाचोळा. बडीत असताना प्रॉब्लेम एकच आहे, हे जे तूर आहे हे जास्त प्रमाणात आदळल्यामुळं हे इकडं तिकडे असे तुरी उडतात. त्याच्यामुळं आपण काय पहिल्या काळी या प्रकारे असे साडीचे धुडके बांधले जायचे. आपण बी त्याच प्रकारे हे साडी बांधून घेतलेली या ठिकाणी बघा. आणि बाजूला तुरीच्या पेट्या. तर तुरीचे पेट्या बडीत असताना ही जास्त उडत असल्यामुळं या प्रकारे ह्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर कसा आता तुरीच्या पेट्या ह्या कमी झालेल्या आहेत, तर आपण पुन्हा समजा जास्त उडू नये, हे बघा या ठिकाणी भरपूर अशी तूर उडालेली. त्याच्यामुळं आपण एक पुन्हा हे कसं बांधून घेत होते त्या काळी ते आपण बघून घेऊ शकता. तर मित्रांनो, समोरच आपण बघून घ्या या प्रकारे. मी तुम्हाला दाखवतो या प्रकारे मित्रांनो. ही जी साडी, याला प्रत्येक ठिकाणी अशा तुरीच्या काड्या लावून घ्यायच्या आणि साडी का या प्रकारे आपण उभी करून द्यायची, जेणेकरून तूर उडणार नाही आणि जास्तीत जास्त नुकसान होणार नाही. त्याच्यासाठी या प्रकारे आपण साडी लावून घ्यायची. तर मित्रांनो, वारं जास्त असल्यामुळं हे काही जास्त सरळ साडी राहील नाही. त्यामुळं आपल्याला याला लाकडं लावावं लागणार आहे, त्यावेळेस ही साडी राहू शकते. या प्रकारे आपल्याला हे जुगाड करावं लागतं मित्रांनो. आपण याला लाकडं राहून घेऊ. मित्रांनो, हे तुरीचं खळं तर हे बडून घेतल्याच्या नंतर सोपी पद्धत हे बघा. बडून घेतल्यानंतर हे असं तूर तयार होते. आणि तूर तयार झाल्यानंतर तुम्ही म्हणता नाही स्वच्छ कसं करायचं, तर या प्रकारे स्वच्छ करायचं आहे बघा. वाऱ्याच्या साह्याने असं उधळून घ्यायचं मित्रांनो. आणि हे पाचोळा असतो ते पाचोळा लांब जातो आणि जे तूर असते ही तूर एकदम असं बघून घेऊ शकता, एकदम क्लीन झालेली. या प्रकारे हे तुरीचं खळं पूर्वीच्या काळी केलं जात होतं आणि आम्ही तीच परंपरा जोपासत हे खळं
त्याच परंपरेने चालू ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जे जनावरांचे जे गोठ्यातील जनावराखाली झाडण्यासाठी जी झाडणी लागते ही झाडणी आम्ही तुराट्याचीच वापरतो. त्याच्यामुळं तूर ही आम्ही झोडून घेतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, आपली जुनी परंपरा जोपासण्याचा आम्ही एक परंपराच ठेवलेली. आवडला असेल लाईक करा.